हॅलो एव्हरीवन, कशी आहात तुम्ही सगळे? वेलकम बॅक टू आवर चॅनल दॅट इज अंकित अँड अंकिताज क्लब. तर आजचा व्हिडिओ आहे जरा स्पेशल, कारण आज अंकित बनवणार आहे जेवण. आज आहे चायनीज बनवणार आहे आज तो. तर चायनीजमध्ये काय काय बनवणार आहे आणि कसं बनवणार आहे ते सगळं आज ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेलच. तर चला सुरू करूया व्हिडिओला आपण. लेट्स बिगिन. तू काय काय घेतलंय मला जरा सांग पहिला. सगळ्यात पहिले आपण बनवणार आहोत शेजवान चटणी. त्यासाठी रेड चिली मी भिजवत ठेवलेली गरम पाण्यात. ठीक आहे, ओके. भिजवून ठेवली. आता ती ग्राइंड करणार आहे, एकदम पण बारीक पेस्ट नाही करायची त्याची. आणि हे चिकन आहे जे मी मंचाव सूप बनवणार आहे. आणि कॉमन गार्लिक जिंजरचे बारीक केलेले हे. आता पुढची प्रोसिजर ही आहे की आपण हे ग्राइंड करून घ्यायचं. ग्राइंड केल्यानंतर तुम्हाला दाखवतं किती ठीक ठेवायचे. ओके. इथं डान्स प्रॅक्टिस चालू आहे अनायशाची. आम्हाला डान्स क्लासची जरूरतच नाही, आम्ही घरातच करतोय की नाही, है ना अनु? क्लास ही आहे मी गाईज. तुम्हाला लिटरली सांगते, एवढं गरम होत आहे ना, म्हणजे मुंबईमध्ये आता म्हणजे अबाउट 43 डिग्रीज चालू आहे आता. एकदम खूपच ह्युमिडिटी आहे. खूप 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 गरम होत आहे ह्यावेळेस. आता संध्याकाळचा वेळ झालेला आहे. काय झालं? अरे गरम 42 डिग्रीजच्या वर. मुंबईचा टेम्परेचर चेक केलंस की काय? बरोबर, मी चेक केलं आत्ताच गुगलवर. अरे गुगलवर केलंय चेक. 42 डिग्री मग किती आहे? मग आता फोन बघू. नाही अच्छा ठीक आहे एक मिनिट. तुझा फोन आण ना, तर फोन आण, त्याच्यावर चेक करू. चल आत्ता आपण लाईव्ह चेक करूया काय डिग्री चालू आहे. गुगल ओपन कर. मुंबई टेम्परेचर मला येतं बोलता. करंट टेम्परेचर ऑफ मुंबई. It's 29 degrees in Mumbai right now. ओके, आता कमी झाला असेल. मी मगाशी जास्त दाखवत होतं. तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे मिरची. ती गरम असल्यामुळे तिच्यामध्ये आपण बर्फ ॲड करायला. 4 ते 5 कडे बर्फ टाकायचा. ठीक आहे. आणि आता मी ग्राइंड करायला घेतो. आता चला, अंकितनी उचलली आहे तलवार आणि हा रेडी झालेला आहे चायनीज युद्धला. चायनीज शेजवान तो बनवणार आहे आणि ते पण खूप स्पायसी बनवणार आहे. सो बघा गाईज, ऑलमोस्ट ग्राइंड करून झालं आहे. आणि एवढं थिकनेस तुम्हाला ठेवायचं आहे फॉर शेजवान. मलाच ठसका लागतो ॲक्च्युली, एवढी ती मिरची तिखट असते. आपण आता हे स्टीलचं भांडं घेतलेलं आहे. गरम होत आहे. गरम झाल्यानंतर आपल्याला ऑलमोस्ट 1 वाटी तेल घ्यायचं आहे, कारण शेजवान चटणीला तेल भरपूर लागतं. आणि तेल असल्यामुळे ती थोडी टिकून राहते. 1-1.5 महिना आपण वापरू शकतो ती. ते आपल्यावरती डिपेंड आहे. आणि एका साईडला या बाउलमध्ये मी चिकन बॉईल करत ठेवणार आहे. चिकन मंचाव सूप बनवायसाठी 1/2 kg चिकन आणलेलं आहे. ठीक आहे. जिंजर गार्लिक बारीक चॉप केलेलं आहे.
लाईटवर तुम्ही बघू शकता कलर कसा आलेला आहे. आपण फूड कलर वगैरे काय घेतलेला नाही आहे, नॅचरल एकदम रेड कलर. आता याच्यामध्ये ॲड करणार आहे मी 2 टेबलस्पून विनेगर, आणि हे आहे डार्क सोया सॉस. ही आमची शेजवान चटणी रेडी आहे, बघू शकता. त्याच्यात कोणताही कलर आम्ही वापरलेला नाही आहे. जो कलर आहे तो ओरिजिनल कलर आहे. टेस्ट करून पण बघितली, एकदम मस्त झालेले आहे. आणि इथे चिकन बॉईल होते, जे आम्ही फ्राईड राईस आणि सूपसाठी वापरणार आहोत. ते ऑलमोस्ट झालेलं आहे बॉईल. आता फक्त आम्हाला आज लेबर डे आहे म्हणून आज अंकितने मला पण सुट्टी दिलेली आहे. आज माझा पण लेबर डे आहे, तर आज जेवण तोच बनवणार आहे. सो तुम्ही बघू शकता त्याला कसा बनवतोय जेवण. हे काय करतोय, कॅप्सिकम कट करतोय. हे कॅप्सिकम आणि कांदा पण ऑलरेडी कट केलेला आहे, म्हणजे ऑलमोस्ट तयारी तर झालेली आहे. आज फक्त खायचं बाकी आहे. मला आता दाखवतो पुढे कसं बनवतो अंकित. मस्त एकदम. तरी आता चिकन मंचा सूपची तयारी चालू आहे. इथं राईस होतं आहे, त्याचा फ्राईड राईस बनवायचा आपल्याला. आणि चिकन स्टॉक आहे सूपमध्ये, आणि हे चिकन सेपरेट करते अंकिता. फ्राईड राईस रेडी झाला आहे. शेजवान सॉस टाकलं त्याच्यात. त्यात तुम्ही काय काय यूज केलं, काय काय टाकलंय? काय नाही, फ्राईड राईस मसाला, रेडीमेड मसाला येतो, आणि शेजवान चटणी ती घरी बनवलेली ती. 4 अंडी वापरले. त्यामध्ये आपला राईस रेडी झालेला आहे. बघू शकता रेस्टॉरंट स्टाईलचा बनलेला नाही, रेस्टॉरंट पेक्षा मस्त बनलेला आहे, पण मस्त एकदम. गुड जॉब. आता एकदा मी फर्स्ट बाईट घेते टेस्ट करायला की अंकितने कसं बनवलं आहे आज चायनीज. एक नंबर, परफेक्ट आहे सगळं. 10 on 10 मस्त झालं. आता सूप पण टेस्ट कर. त्याच्यानंतर सूप. अनायशा आणि अंकिता दोघेही सूप टेस्ट करणार आहे. पहिला ॲक्च्युली खूप गरम आहे म्हणून मी ट्राय करते पहिले. सगळं आलंय परफेक्ट. सुपर. आता आणायच्या. मी खूप एक्सायटेड झाली ना, पहिला तिला आवडतं तो. झालंय कसं आहे, गरम आहे ना. आवडलंय. येस, गुड गुड गुड. चांगलं झालेलं आहे ना, आवडलं अनायशाला. मस्त आहे. तर आता वेकेशन्स चालू झालेले आहेत, तर तुम्ही तुमच्या मुलांना बाहेर घेऊन जाता, जंक फूड देता, त्याच्याने त्यांना त्रास होतो. तर हे सगळे आयटम्स आपण घरीही बनवू शकतो, जसं की पिझ्झा झाला, बर्गर झाला, सँडविच, चायनीज आयटम्स जे काय असतील ते. जेवढं जास्त होईल तेवढं त्यांना ना घरचंच बनवलेलं देत जा, त्याच्याने त्यांना त्रास नाही होणार. हे बघा अशी खाते बघा. हे कसं नॅचरल ह्याच्यानी आपण बनवतो आणि बाहेर जे आहे ते सगळं त्याच्यानी भेटतं, म्हणून तुम्ही घरीच ट्राय करा हे रेसिपीज. आपण त्यात फूड कलर काय वापरलेला नाही आहे, घराचंच ऑइल जे आपण स्वतःच्या जेवणासाठी वापरतो. बाहेरचं ऑइल कसं असतं ते आपल्याला माहीत नाही. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला.